नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एक यूपीएससी उमेदवार ते थेट देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी, हा प्रवास नेमका कसा असतो? हे केवळ एखादं दुसरं नोकरीचं क्षेत्र नाहीये, तर ही तब्बल 35 वर्षांची एक प्रदीर्घ मॅरेथॉन आहे. सुरुवातीच्या पात्रतेपासून ते थेट भारतीय नोकरशाहीच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जाण्याचा हा थक्क करणारा प्रवास आज आपण उलगडून बघणार आहोत. या पूर्ण प्रवासाचे आपण काही मुख्य टप्पे पाडणार आहोत. उमेदवारांची पात्रता आणि मानसिकता, स्मार्ट अभ्यास, प्रत्यक्ष जिल्हा प्रशासनातील काम, बढती आणि प्रतिनियुक्ती, IAS अधिकाऱ्यांचे पगार आणि शेवटी सर्वोच्च पदापर्यंतची वाटचाल. हे सगळे टप्पे आपण एका पाठोपाठ एक समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मूलभूत टप्प्यापासून, म्हणजेच परीक्षेची पात्रता आणि त्यासाठी लागणारी उमेदवाराची मानसिकता. आत्ता या परीक्षेला बसण्यासाठी पदवीधर असणं ही तर अगदी प्राथमिक अट आहे, पण खरी अडचण असते ती वयोमर्यादा आणि प्रयत्नांच्या संख्येत. ही रचना अतिशय काटेकोर असते बरं का. खुल्या म्हणजेच जनरल प्रवर्गासाठी 21 ते 32 वर्ष वय आणि फक्त 6 प्रयत्नांची मुभा असते. ओबीसींसाठी 35 वर्षांपर्यंत 9 प्रयत्न, तर अनुसूचित जाती जमातींसाठी 37 वर्षांपर्यंत अमर्यादित प्रयत्न देता येतात. आणि हो, दिव्यांगांसाठी वयाची 42 वर्षे आणि 9 प्रयत्न अशी ही आखणी आहे. म्हणजे बघा, वेळेचं गणित इथे किती महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, फक्त पुस्तकी ज्ञान इथे उपयोगाचं नसतं. या प्रवासात टिकून राहायचं असेल तर मानसिक कणखरता प्रचंड लागते. अपयशाची भीती वाटणं साहजिक आहे, पण त्यावर मात करणं, ध्यानाचा सराव करणं आणि अपयशाकडे फक्त एक शिकण्याची संधी म्हणून बघणं, हे सगळं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर खंबीर मन हेच तुमच्या यशाचा खरा पाया असतो. एकदा का मानसिक तयारी झाली की मग वेळ येते ती प्रत्यक्ष रणनीतीची. आपला पुढचा टप्पा आहे स्मार्ट अभ्यास आणि परीक्षेची योग्य तयारी. बघा, अभ्यासाचा डोंगर खूप मोठा आहे, पण आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. त्यासाठी 6वी ते 12वीची महत्त्वाची NCERT पुस्तके घोटून पिणं हा या तयारीचा बेस आहे. सोबतच एक नियम कायम लक्षात ठेवा, तो म्हणजे मागील 15 महिन्यांच्या चालू घडामोडींचा सखोल मागोवा. या करंट अफेअर्सची तुमच्या नेहमीच्या विषयांसोबत सांगड घालता यायला हवी. आणि हो, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि पुस्तकांची अगदी मोजकी पण अचूक यादी हे तुमचं अभ्यासाचं मुख्य शस्त्र असलं पाहिजे. मुख्य परीक्षेचा म्हणजेच मेन्सचा विचार केला तर उत्तर लेखनाची एक खास रणनीती असते. ती 3 टप्प्यात विभागलेली आहे. पहिल्यांदा प्रश्नाचा कल आणि त्यातील मुख्य शब्द समजून घेणं. दुसऱ्या टप्प्यात उत्तराची स्पष्ट रचना करणं, म्हणजे चांगली प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्ष. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा टप्पा, म्हणजे आपल्या उत्तरात योग्य तो डेटा आणि संदर्भ देऊन ते अधिक भक्कम बनवणं. ही 3 स्तरीय पद्धत एका सामान्य उमेदवारातून थेट तज्ज्ञ पातळीवर पोहोचण्यास मदत करते. आता समजा तुम्ही परीक्षा पास झालात आणि तुमचं लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील LBSNA ट्रेनिंग पूर्ण झालं. मग सुरू होतो तुमचा प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेतील प्रवास. आपण आता जिल्हा प्रशासनातील तुमच्या सुरुवातीच्या भूमिकांकडे वळूया. सेवेत रुजू झाल्यावर पहिली 10-12 वर्ष तुम्हाला थेट फील्डवर म्हणजेच लोकांमध्ये राहून काम करावं लागतं. अगदी सुरुवातीची 1 ते 4 वर्ष उपविभागीय दंडाधिकारी किंवा SDM म्हणून काम करावं लागतं. त्यानंतर 5 ते 8 वर्षांच्या अनुभवानंतर ADM म्हणजेच अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळते. आणि मग साधारण 9 ते 12 वर्षांचा टप्पा पार केल्यावर अधिकाऱ्याला जिल्ह्याचे प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी किंवा DM बनता येतं. आता जिल्हाधिकारी म्हटल्यावर संपूर्ण जिल्ह्याची धुरा सांभाळावी लागते. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं, महसुलाचे प्रश्न सोडवणं, निवडणुकांचं चोख व्यवस्थापन करणं आणि विशेषतः एखाद्या आपत्तीच्या वेळी बचाव कार्याचं नेतृत्व करणं, या सगळ्या थेट जनजीवनावर परिणाम करणाऱ्या जबाबदाऱ्या एक जिल्हाधिकारी म्हणून पार पाडाव्या लागतात. विचार करा किती मोठा प्रभाव याद्वारे निर्माण करता येतो. फील्डवरचं काम तर आपण बघितलं, पण या सेवेत पुढे जाऊन अनेक मोठे बदलही होतात. आता आपण नोकरशाहीची अंतर्गत रचना, केडर आणि केंद्रीय प्रतिनियुक्तीची प्रक्रिया समजून घेऊया. इथे अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की काही IAS अधिकाऱ्यांची बढती खूप वेगाने होते तर काही मागे का राहतात. हा बढतीचा वेग नेमका कशावर ठरतो? याचं उत्तर दडलेलं आहे अपारमध्ये, म्हणजेच वार्षिक कामगिरी मूल्यमापन अहवाल. दरवर्षी विभागीय पदोन्नती समिती हा कामाचा रिपोर्ट तपासते. जर अधिकाऱ्याला सतत अतिशय चांगली किंवा व्हेरी गुड अशी श्रेणी मिळत असेल आणि त्याच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा किंवा चौकशीचा डाग नसेल तरच पुढच्या पदासाठी निवड होते. हे करिअरच्या प्रगतीसाठी अगदी संजीवनीसारखं काम करतं.
आता पुढे जाऊन 2 मुख्य पर्याय असतात. एक म्हणजे स्वतःच्या राज्य केडरमध्ये राहून काम करणं, जिथे तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आणि स्थानिक पातळीवरच्या समस्यांवर जास्त भर असतो. आणि दुसरा पर्याय असतो तो म्हणजे केंद्रीय प्रतिनियुक्ती, म्हणजेच सेंट्रल डेप्युटेशनवर थेट दिल्लीला जाणं. दिल्लीत गेल्यावर मात्र चित्र बदलतं बरं का. तिथे थेट देशाच्या पातळीवरील धोरणं बनवणं, मंत्रालयांशी समन्वय साधणं आणि देशाच्या मोठ्या योजनांवर देखरेख ठेवणं अशी कामं करावी लागतात. पण यात एक गोम अशीही आहे की समजा एखादा अधिकारी लहान राज्याच्या केडरमध्ये आहे आणि तिथे वरच्या पदांवर जागाच रिक्त नाहीत तर काय? तिथे अडकून पडायचं का? तर नाही. अशा वेळी नॉन फंक्शनल अपग्रेड म्हणजेच NFU ही योजना मदतीला येते. या नियमानुसार जरी पद बदललं नाही तरीही होणारी संभाव्य पगारवाढ मिळत राहते. एक प्रकारे ही आर्थिक सुरक्षितता जपण्याची हमीच आहे. आता आर्थिक सुरक्षिततेचा विषय निघालाच आहे, तर आपण या सेवेतील आणखी एका आकर्षक पैलूकडे वळूया. ते म्हणजे यातील श्रेणी आणि वेतन संरचना. थोडक्यात या कष्टाचं फळ काय मिळतं ते बघूया. 7व्या वेतन आयोगानुसार ही रचना खूपच सुस्पष्ट आहे. अगदी सुरुवातीला म्हणजे SDM असताना स्तर 10 नुसार 56,100 रुपये हे बेसिक म्हणजे मूळ वेतन असतं. पुढे 9-12 वर्षांनी जेव्हा DM बनता तेव्हा ते 78,800 रुपयांवर जातं. 16 ते 24 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर सहसचिव किंवा जॉईंट सेक्रेटरी पातळीवर हेच मूळ वेतन 1,44,200 रुपये होतं. आणि तब्बल 34 ते 36 वर्षांनंतर मुख्य सचिव पदावर पोचल्यावर हे बेसिक वेतन 2,25,000 रुपये इतकं असतं. पण लक्षात घ्या मंडळी, हे फक्त मूळ वेतन आहे. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे आणि वाहन भत्ता जोडला की प्रत्यक्ष हातात येणारा पगार यापेक्षा खूप जास्त असतो. आणि आता आपण आलोय या 35 वर्षांच्या मॅरेथॉनच्या अगदी अंतिम टप्प्यावर, भारतीय नोकरशाहीचं सर्वोच्च शिखर. या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यावर अधिकाऱ्याची भूमिका पूर्णपणे बदलते. इथे अधिकारी फक्त योजनांची अंमलबजावणी करत नाहीत, तर संपूर्ण राज्याचं किंवा देशाचं धोरणात्मक नेतृत्व करतात. उदाहरणार्थ, एखाद्या राज्याचे मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी हे संपूर्ण राज्याला दिशा देण्याचं आणि थेट मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याचं काम करतात. हा खऱ्या अर्थाने प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असतो. पण देशाच्या पातळीवरील अगदी सर्वोच्च पदाचा विचार केला तर त्या खुर्चीपर्यंत पोचण्यासाठी तब्बल 37हून अधिक वर्षांची निष्कलंक, उत्कृष्ट आणि झोकून दिलेली सेवा द्यावी लागते. तेव्हा कुठे त्या पदासाठी विचार होऊ शकतो. आणि हे सर्वोच्च पद कोणतं? तर ते आहे भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी. या पदासाठी दरमहा 2,50,000 रुपये इतकं सर्वोच्च मूळ वेतन असतं. देशातील हा सर्वात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतो, जो देशाच्या पंतप्रधानांना महत्त्वाच्या प्रशासकीय आणि धोरणात्मक विषयांवर थेट सल्ला देतो. विचार करा, ही केवढी मोठी आणि प्रतिष्ठेची बाब आहे. तर मंडळी, या संपूर्ण सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. हा 35 वर्षांचा प्रवास खूप प्रदीर्घ आणि आव्हानात्मक नक्कीच आहे. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी इथे उपस्थित करू इच्छितो. एका संपूर्ण देशाचं भविष्य आपल्या हातांनी घडवण्याची जी ही एक असामान्य संधी मिळते, ती या प्रवासातील कोणत्याही कठीण आव्हानांपेक्षा मोठी नाहीये का? तुम्हाला काय वाटतं? याचा नक्की विचार करा. आजच्या या विशेष सत्रात आपण इथेच थांबूया. अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह आपण पुन्हा नक्की भेटू.